ओळखलं पाहिजे. माझं देवाला ओळखलं पाहिजे. मग देवाचं काम काय हो? सांगा देवाचं काम काय? भक्ती करणं म्हणजे भक्ताला प्रसन्न होऊन भक्तीच्या या शुभाशीर्वाद देणं, लक्ष ठेवणं, सांभाळणं, पृथ्वी सांभाळणं वगैरे 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 जे जे तुमच्या मनामध्ये येतं ना ते देवाचे काम आहे का नाही? खरं आहे का नाही? मी म्हणतो यातलं एकही काम देवाचं नाही. याचं प्रात्यक्षिक पाहायचं असेल तुम्हाला तर रामाचा जन्म बघा. आता तुम्हाला थोडक्यात शॉर्ट आपल्याकडे वेळ कमी आहे. राम जन्म जेव्हा घेतला तर रामाला काय म्हणाले? सत्यवादी, एक तत्व, एक पत्नी, एक वचनी. राम म्हणतो ना जन्म घेतल्याने राजाच्या पोटी जन्म घेतला आणि जे विधीचा खेळ जो असतो ना तो जर बघायचा असेल तर संध्याकाळी ठरवलं राजाने उद्या सकाळी श्रीरामाचा राज्याभिषेक करायचा. ठरवलं का नाही? ठरवलं ना? आणि सकाळी उठल्यानंतर काय आलं नशिबाला? वनवास. प्रॅक्टिकली आहे. तुम्हाला मला पण आहे. संध्याकाळी झोपल्यावर सकाळी उठतोय का नाही गॅरंटी नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. भगवंताचं नामस्मरण करायचं. येईल त्या समस्याला, येईल त्या अडचणीला, येईल त्या तिथीला सामोरे जाण्याचं सामर्थ्य ठेवायचं. प्रॅक्टिकली वागायला शिका. परमार्थ नुसतं वाचून म्हणून ऐकून होत नाही. प्रॅक्टिकली वागून त्याच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला परमार्थ तारल्यासारखं वाटत. हे प्रॅक्टिकली. भगवंताचं काम काय? रामाचा जन्म एकही शस्त्र घेतलं नाही. विधीने त्यांना वनवास भोगायला लावला. शस्त्र घेऊन क्रूर विद्वान रावणाला मारावं लागलं. बघा पहिला जन्म. दुसरा जन्म म्हणले आता मी काय करणार आहे? म्हणले नको, आपल्याला शस्त्र नाही घ्यायचं, काहीच नाही. न घेता सत्याच्या मार्गाने चालून मला असत्य करून त्याला मारावं लागलं म्हणजे रावणाला. मग दुसरा जन्म घेतला श्रीकृष्णाचा. बघा देव ओळखायला शिका. देव ओळखायला शिका. नसाल तर मी सांगतो प्रॅक्टिकली. आणि मग श्रीरामाचा जन्म झाल्यानंतर कृष्णाचा जन्म घेतला. कृष्णाच्या जन्मामध्ये लहानपणीच गेला सुरू झाला. शस्त्र नाही ना काय नाही ना काय. त्याच्यामध्ये पहिले राम होते सत्यवचन, सत्याच्या मार्गावर चालला. दुसरे झाले प्रेम, लीला. ठीक आहे? प्रेमाचं स्वरूप. पहिलं सत्याचं स्वरूप, दुसरं रूप आहे प्रेमाचं रूप. त्याच्यामध्ये लीला अनेक केल्या आहे का नाही? पाहिजे लीला अनेक केल्या आणि लीला करून दाखवलं. पण तिथेही त्यांना शस्त्र रहित कंसाला मारावं लागलं. तिथं म्हणले काय एवढं सगळं करून शेवटी जे काय मला करावंच लागायला लागले. मग म्हणले आता नाही करायचं. परत तसं झालं. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये म्हणले आता मी प्रेमही देणार नाही, सत्यही बोलणार नाही, काही सांगणारच नाही. मग काय करणार? मी करणार नाही म्हणजे दुसऱ्याकडून करून घ्या. चक्र होतो. एक चक्र नुसतं असं सोडलं असतं तर आखे पांडव सापडा सुरू झाले असते. पांडव का कोण झाले असते? मला लक्ष नाही बघायचं होतं तुमचं. कारण कधी कधी काय होतं, आम्ही जे बोललं ते आपण ऐकायचं सोडून द्यायचं. म्हणून म्हणलं जरा बघा तुमचं लक्ष आहे का नाही. हा तर मग तो जन्म झाला. त्या जन्मातही दुसऱ्याकडून करून घ्यावा लागला. तरी परमेश्वराला ते जमलं. परमेश्वर म्हणजे आता काय करतो? कलियुग आहे, आता काहीच करणार नाही. पंढरपुरामध्ये जाईल, काहीच करणार नाही. विठेवरती विठेवरती उभा राहील, कमरेवर हात द्या आणि फक्त बघणार. ठीक आहे? प्रत्यक्ष आहे. काही अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला. पूर्ण अभ्यास करायची गरज नाही. विठ्ठलाला नीट बघा. गेले तर आता विटेवर उभा आहे, काय तुम्हाला घेणार नाही. देवाने एकच काम सुरू केले आता कार्यक्रम. एकच काय? तुम्हाला मागलती द्यायची. मागलती द्यायची. बघा परत तिथे येतोय. आता कळलं तुम्हाला देव काय, देवाचं काम काय? काहीच काम नाही. तुम्हाला जे मागलती द्यायचं तथास्तु म्हणायचं. फक्त देवाचं काम काय मागले? तथास्तु. बाकी काय काम नाही. आपलं कीर्तन प्रॅक्टिकली असं मी पहिलं सांगतो, आताही सांगतो. फक्त काय म्हणायचं? तथास्तु. तुम्ही काही म्हणावं देवाला, तुम्हाला तथास्तु म्हणणार. ही देवाची आता काम आहे. आता मला सांगा परत मुळे छाडी होईल. मी तुम्हाला म्हणलो तुम्ही श्रीमंत आहात का गरीब? आणि तुम्ही चुकून मनामध्ये तनामध्ये डोक्यामध्ये ठेवून मी गरीब आहे, मला जमतंय काय कीर्तन करायचं, मला कसं जमणार?
मी जर म्हणलं देवाने चुकून जर म्हणलं तर असतो काय होईल काय होईल हा मनामध्ये आले ना मुखामध्ये कुठे येते त्यामुळे स्वतःला गरीब मानू नका आता तुम्ही श्रीमंत कसे आहात ज्या ईश्वराने अल्लाने गॉडने तुम्हाला देहाला सगळे स्पेअर पार्ट दिले याची किंमत जर तुम्हाला घ्यायची असेल ना किडनी विकायला काढा मी घेतो 2 लाख रुपयाला पण किडनी देतो का हात वर करा ना अहो 1 2 10 15 20 1 कोटी रुपये देतो मला किडनी द्या नाही देऊ शकणार हिम्मत नाही तुमची हिम्मत का कारण त्या ईश्वराने अल्लाने गॉडने त्या परमपित्या परमात्माने तुम्हाला निशुल्क जन्माला घातलाय तरी पण तुम्हाला त्याची किंमत नाही काही स्पेअर पार्टाची एक स्पेअर पार्टाची अब्ज रुपये किंमत आहे आणि त्यात हिंमत नाही देण्याची याचं कारण आहे म्हणून तुम्ही श्रीमंत आहात स्वतःला माना आणि देवाकडे म्हणतात असतो घ्या इतर कारणाला नको तिचं वाटलं हो हिचं हे हो तिचं ते हो त्याच्यासाठी कशाला तसं घेता स्वतःसाठी घ्या ना आणि आजचं कीर्तन खरं त्याच्यासाठी जगत गुरु तुकाराम महाराजांची बीज आहे आणि या बीजानिमित्त आज तुमच्या डोक्यात जो काही अंधकार होता ना अज्ञानाचा अंधकार मीपणाचा अंधकार माझा जो अंधकार होता ना आज जगत गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी तो अंधकार प्रकाशमय करा आणि प्रकाशमय करून आज इथून घेऊन जा आणि म्हणून तुम्ही श्रीमंत आहेत माऊली मी माझ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाला सांगत असतो गरीब माणूस नका आणि तुम्हाला काय नाही जमत काय नाही जमत अभंग हरिपटामध्ये संतांची संगती मनमार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते म्हणलं ह्याच्यात काहीतरी जमत मी तुमच्यासारखंच वाचतमध्ये कधी यायचं बाहेर उभारायचं कीर्तनाला बसणे डोक्यात होतं भाव हा नव्हताच परमार्थ वाचला गेलो भाव आल्यानंतर परमार्थ आपले भाव नव्हता म्हणलं बघावं तरी काय या वाक्यामध्ये मग मी एका माणसाला म्हणलं माऊली मला कीर्तन जमन का जमन म्हणले पण आला का पण घासावं लागती 4 वर्ष म्हणलं तुम्हाला कीर्तनात घासावं लागलं म्हणलं हे आपलं काम नाही 12 वाजता चालला निघालो परत आपल्या दिशेने कुठं गेलो म्हणलं उद्योजक व्हावं का बघावं आता बघा मी प्रॅक्टिकली का सांगतोय संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते मग संतांच्या संगतीने जर मनाला तुमच्या जेवढी गती आहे तेवढी तुमची प्रगती होऊ शकते तर मग आपण उद्योजकाच्या संगतीला का नाही जावा मी उद्योजकाच्या संगतीला गेलो आणि उद्योजकाच्या संगतीला गेल्यानंतर उद्योग झालं उद्योजक झालं आज माझ्याकडे 100-125 पोरं कामाला आहेत मला इथं समाधान नाही भेटलं समाधान आणि शांती सुख कुठं असतं हे शोधायचं म्हणलं इथं नाही भेटलं मला पैसा आला संपत्ती आली मान सन्मान आला पण समाधान आणि शांती कुठे मी शोधत म्हणलं चला आपण जरा सेवा करूया लोकांची काय सेवा करूया म्हणलं आपण राजकारणामध्ये जाऊया 2011-12 आम आदमी पार्टीचं